हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस काही भारी उगवला आहे ना. आरशात बघितलं तर मीच माझ्या प्रेमात पडले की राव. लई दिवस झालं विचार करत होते, पण आज ठरवलं की बस आता काही थांबायचं नाही. स्टँड ठेवलं पुरं आणि स्वतःच्याच प्रेमात पडली की राव मी तर खूपच. आरशात बघून नखरे करणे म्हणजे हा माझा एक जन्मसिद्ध हक्क आहे. कधी कधी केस विचारायचं म्हणलं तर ना खूप कंटाळा येतो. केस विचारताना असं वाटतं जसं काही कोणत्या तरी वादळातून लढून आले. पण गुत्ता सोडवणे ही मोठी कसरत आहे. तर चला तर मग आता या आरशातल्या नखऱ्याला ठेवत बाजूला, कारण आईची तब्येत नाही बरोबर, त्यामुळे आई साहेबांनी मला आदेश दिलाय वरण बनवायचा. तर चला बघूयात आज वरण कसं बनवते मी. आत्ता होणार आहे लालगुण टमाट्याची एंट्री. चल बाळा, आज तुझी मदत लागणार आहे आईसाहेबांना बरं करण्यासाठी. आणि ही हिरवीगार कोथिंबीर जणू साध्या वरणामध्ये राजेशाही तडका मारण्यासाठी तयार आहे. तर चला फ्रीजमधून सामान पटपट पटपट घेते मी आता. चला तर मग सुरू करूया. आता सुरू झाली आहे खरी कसरत, चॉपिंगची कसरत. हा कांदा टमॅटो कापताना कसं वाटतं जसं काही गंगा जमुना डोळ्यातून वाहते, आणि टोमॅटो तर कापताना असं वाटतं जसं काही मी लाल लाल पेंटिंग करते. पण चला लवकरात लवकर कापून घेतले मी टमाटर कांदा कापत कापत लसूण सुद्धा मी घेतला वाटून मस्तपैकी. मग कसं वाटतंय मंडळी सांगा, माझं ब्लॉग कसं वाटतंय ते पण सांगा बरं. मी खूप मेहनतीने टमाटर कापत आहे, कांदा कापत आहे, लसूण वाटत आहे, आणि ते सर्व करताना सांगत आहे मी तुम्हाला. मी कोणतीही गोष्ट बनवणं म्हणजे ना खूप मोठी परीक्षा आहे. कारण मी एका दिवशी ना काहीतरी रेसिपी बनवा म्हणून गेले होते किचनमध्ये गेल्यास रेसिपी बनवल्यानंतर ना त्याचा वास काय भारी येत होता. एवढा भारी येत होता ना, गल्लीतलं कुत्रा आमच्या घरात येऊन बसलं वास घेत. मग मला वाटलं की ही एक रेसिपी म्हणजे ना स्वप्नातच भारी असावी, कारण रिअलमध्ये तर गल्लीतले कुत्र्याचा वास घ्यायला गेलात. काय सांगू तुम्हाला माझी कथा. माझ्या गोष्टी ऐकायला लागल्या दिवस सुद्धा अपुरा पडतो. जाऊ दे, ठीक आहे. मी जरा खिडकीला पुढं करून घेतले, कारण खूप सारं वारं येत आहे. नंतर गॅसवर ठेवून घेतलं एक भगुनं. त्या भगुन्यामध्ये मी तेल टाकलं, मोहऱ्या टाकल्या, मोहऱ्याला जरा उडू दिले. नंतर जरा जिऱ्याला क्रश करून जिऱ्याला मध्ये टाकले. नंतर एक पळीने त्याला हलवलं. नंतर त्यामध्ये टाकलं टमाट, आणि तेवढ्यातच वरण बनवा म्हणल्यास पळीने घेतली माझी पप्पी. काय सांगू, पळी पोळली जोरात, गरम झाली. मग काय मी घेतली दुसरी पळी, थोडं मीठ टाकून घेतलं, आणि माझं काय वरण आता बोलत माझं वरण पूर्ण तयार झालेलं आहे. तर वरणाचं टेस्ट बघितल्यानंतर ना सो वाव, मी भारी वरण बनवले होते. तुम्हाला कसं सांगू, आता तुम्हाला असं तर सांगता येणार नाही. मीच खाऊन बघितली आणि मलाच वाटलं भारी वरण मस्त झालं. सामान पण जागेवर ठेवून घेतलं, कारण तिथं ठेवल्यास मम्मी म्हणते किती रमणा टाकलेस बाई. त्याच्यामुळे सगळं सामान पण ठेवून घेतले, मस्तपैकी वरण बनवून घेतले, आणि झालं माझं. एवढ्यातच माझं झालं काम. तर मंडळी, अखेर आजची किचनची रेसिपी संपली आहे. वरण तर तयार झालं आहे. आता बघायचं बाकी आहे की आई साहेबांना वरण आवडते की त्या किचनच्या बाहेर काढणार. तर तुम्हाला जर माझा हा कष्टाचा चटक्याचा प्रवास आवडला तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला काही विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर काळजी घ्या, खात पीत राहा, मजेत राहा, मस्त राहा, आणि माझे ब्लॉग बघत राहा. ठीक आहे, बाय बाय, टाटा.